हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर ही जी झणझणीत रसरशीत अशी भाजी बघताय, तर हे मी बनवलेलं आहे चिकन आणि चिकनची रस्सा भाजी बनवली आहे. तर ज्यांना कोणाला खूप चिकन आवडतं तर त्या लोकांसाठी ही स्पेशल रेसिपी आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये, मोजक्या वाटणामध्ये ही रेसिपी तयार होते. तर त्यासाठी मी गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये 4 चमचे तेल गरम केले आणि हे जे वाटण आहे तर त्यामध्ये 2 टोमॅटो, 2 कांदे, कोथिंबीर, आलं आणि लसूण याचं कच्चंच मी वाटण केलेलं आहे. तर त्यामध्ये मी पाणी न घालता ते वाटलेलं आहे. आणि आता तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे वाटण घालून त्याचा पूर्णपणे कच्चापण जाईल इथपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे. तर बघू शकता आता त्याचा कलर चेंज झाला आहे आणि मसाल्याला तेलही सुटलं आहे छान. त्यानंतर मी अर्धा चमचा हळद घातलं, 1 चमचा धना जिरा पूड घातले, 2 चमचे जो आहे तो काळा मसाला घातला आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे. त्यानंतर घातलेली आहे 1 चमचा कसुरी मेथी. तर बस अगदी ह्या एवढ्याच्याच मसाल्यामध्ये आपण हे चिकन बनवलेलं आहे. पण खूप टेस्टी होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे चिकन. आणि आता हा जो मसाला आहे तो सगळंच आपलं वाटण पण कच्चंच आहे आणि मसालेही कच्चे, तर त्यामुळं असं तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं. तर 1-1.5 मिनटं मी छान असं ते सगळं परतवून घेतले. त्यानंतर हे अर्धा किलो चिकन आहे ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते आता आपल्याला मसाल्यामध्ये घालून परतवून घ्यायचं आहे. तर आता हे चिकन बाकी आपल्याला चांगलं त्यामध्ये परतवून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनला मसाल्याचा फ्लेवर उतरेल. आणि त्याचसोबत मी घातलेलं आहे मीठ. तर मीठ कधीही नक्की नेहमी म्हणजे पाणी घालायच्या आधीच मीठ घालायचं, म्हणजे त्याचे जे सगळे चिकनचे पीस असतात तर त्याला छान असं मिठाचा म्हणजे चव येते. आणि त्यानंतर घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि परत एकदा ते मी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. तर आता ते परतवून घेतलं की नंतर मी त्यावर ठेवणार आहे झाकण आणि झाकणावर आपल्याला पाणी म्हणजे भाजीमध्ये घालण्यासाठी गरम करून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत आपल्या चिकनला वाफ पण देऊन होईल. तर आता मी ठेवलं आहे झाकण आणि त्यावर घातलेलं आहे पाणी. तर मी साधारणतः 1.5 ग्लास हे जे पाणी आहे ते ठेवलेलं आहे आणि एक 2 ते 3 मिनटं वाफ दिली की बघू शकता आपलं चिकन पण अर्धवट असं शिजलं गेलं आहे आणि त्याचसोबत पाणी कडकडीत असं गरम झालं आहे. तर आता परत एकदा आपल्याला ते चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मसाला कसा छान असा परतला गेला आहे, चिकनही शिजत आलेलं आहे आणि कलरही चिकनला छान आलेला आहे. तर तुम्हाला जर सुक्कं बनवायचं असेल चिकन तर हे असंच तुम्ही बनवू शकता पाणी न घालता. पण मला पातळ रस्सा भाजी बनवायची आहे तर मी त्यामध्ये हे गरम झालेलं पाणी घातलेलं आहे. तर तुम्हाला अजून जर यामध्ये रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही परत एकदा झाकण ठेवून अजून थोडं पाणी किंवा साईडला पाणी गरम करून त्यामध्ये घातलं तरीही चालेल. आता पाणी घातल्यानंतर मी ते छान असं ढवळून घेणार आहे आणि एक 5 ते 7 मिनटं आपल्याला हे अगदी बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. चिकन तर बऱ्यापैकी शिजले पण एक मसाल्याला पाण्याचा फ्लेवर छान असा उतरावा म्हणून मी ते उकळवून घेणार आहे. त्यानंतर घालायचं आहे यामध्ये किसून चीज. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल, पण एकदा नक्की चीज घालून बघा, त्यानं भाजीची टेस्ट खूप छान येते. आणि आता आपली ही चिकनची भाजी रेडी झालेली आहे. तर मी ती आता एका बाउलमध्ये काढून घेते. तर अगदी 15 मिनटामध्ये रेडी होणारी रेसिपी आहे आणि ज्यांना चिकन आवडतं त्यांच्यासाठी अगदी झटपट होणारी आणि कमीत कमी मसाल्यामध्ये होणारी रेसिपी आहे. तर एकदा नक्की ट्राय करा माझ्या या पद्धतीने चिकनची रस्सा भाजी. तर ही तुम्ही भाकरी, चपाती, पराठा किंवा भातासोबतही खूप छान लागते. तर मी बनवलेली ही चिकनची रस्सा भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.